प्रेक्षकांनो, मालिकेचा कसला जबरदस्त भाग आलेला आहे. आपल्याला तर आता एकमेव साक्षीदार प्रियाचा जो कोणी आहे त्याचं सत्य समजणार आहे. प्रियाला प्रत्यक्ष खून करताना पाहिलेला साक्षीदार आणि त्यानंतर त्यांनी केलेली साक्ष हे सगळं सगळं आपल्यासमोर येणार आहे. कारण मुळातच ज्या वेळेला प्रिया शांताचा पाठलाग करत आहे त्याच वेळेला मुळातच हे दोघ जण म्हणजे सदा आणि मैना हे सुद्धा शांताच्या बरोबरीने बाहेर पडले होते. पण पण या सगळ्यामध्ये साक्षीदार असलेले हे दोघ जण मात्र आता साक्ष देण्यासाठी अशा वेळेला येणार ज्या वेळेला इकडे मोठं कांड होणार असतं. प्रेक्षकांनो, एकाच झटक्यात सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने बदलल्यात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, स्वतः आता साक्ष द्यायला आलेले सदा मैनाने काय पाहिलंय आणि मुळातच ते साक्ष देण्यासाठी का तयार झाले, सगळं सगळं या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. आणि ते साक्ष देण्यासाठी तयार झालेत आपल्या स्वतःच्या जीवाच्या भीतीने. नक्की असं काय घडलंय, त्यांच्या जीवाला काय धोका झालाय ज्यामुळे त्यांना आता कोर्टाचं शरण घ्यायला लागलंय, सगळं सगळं सविस्तरपणे प्रेक्षकांनो, ज्या वेळेला आता इकडे फोन आलेला असतो तो म्हणजे मैनाला ज्या वेळेला आता आपल्या घरावरती नोटीस लागले असा ज्या वेळेला फोन आलेला आहे आणि त्याच वेळेला सदा आणि मैना हे तिघ जण एकत्र राहत असतात. आणि त्याच वेळेला मग आता इकडे मैना सांगत असते, काय हो, म्हणजे आता हे सगळं काय घडलंय, मला तर काही कळतच नाहीये. आणि त्यानंतर मग आता इकडे ती सांगायला लागते, मला असं वाटते की आपण पण यांच्यासोबत जाऊया का. यावरती सदा म्हणतो, नको ग, आपल्याला या सगळ्यामध्ये तिकडे जाऊन काय मिळणार आहे. अर्जुन सर ज्या वेळेला आपल्याला सांगतील तेव्हा आपण बाहेर पडू. आणि त्यानंतर मग आता प्रत्येक वेळेला हे तिघ जण एकत्र असल्या कारणाने बरीचशी प्रियाची कारस्थानं त्यांच्या समोर प्रत्येक वेळेला इकडे आता शांताने आणलेली आहेत. आणि म्हणूनच हे दोघं विचार करतात, नाही, नक्की आता शांताला कुठे नेतायत. यांना दोघांना संशय आलाय की शांताला कुठेतरी नेऊन आता आपल्याला अडकवतायत का. म्हणून या दोघांनी शांताचा पाठलाग केले. आणि प्रेक्षकांनो, ज्या वेळेला या दोघांनी शांताचा पाठलाग केलाय त्यावेळेला या दोघांना प्रियाने केलेल्या खुनाचं सत्य समजलेलं आहे. आणि त्यानंतर दोघं मात्र घाबरेघुबरे होऊन आता घरी आलेत. आणि त्यानंतर दोघांनी ज्या वेळेला हे सत्य पाहिलेलं आहे आणि त्याच वेळेला सदा आता मैनाला सांगत आहे, हे बघ, ही आपली पोरगी कोणत्याही थराला पोहोचू शकते आणि ती काहीही करू शकते. आज जर का तिने खून केलेला आहे तो म्हणजे शांताचा, तर उद्या आपला खून सुद्धा करायला ती कमी करणार नाही. मला असं वाटतंय की आपण आता अर्जुन आणि सायली यांचं ऐकून मोठी चूक केलेली आहे. मला असं वाटतंय की आपण इथून पसार होऊया. यावरती मैना आता सांगायला लागते, मला सुद्धा तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करते. ही आपली पोरगी असली ना तरी ही किती पोरगी नालायक आहे याची काही तुम्हाला खबरबात नाही आहे का. आपल्याला सगळ्यांना माहितीये की ही आता किती आणि काय प्रकारे करू शकते ते. आणि म्हणूनच मला असं वाटतंय की आपण आता इथून निघून जाऊया. कारण तिला जर का शांताचा पत्ता भेटू शकतो तर आपला का नाही. असं म्हटल्यावर ती दोघ जण विचार करतायत. दोघ जण घरी आलेत आणि आता प्रियाला ते चांगलेच घाबरलेले आहेत. तोपर्यंत इकडे आता कोर्टामध्ये अर्जुन आणि सायली यांनी आर्ग्युमेंट केलेली आहे की आता प्रत्यक्ष खून करताना ज्या व्यक्तीने पाहिलंय ती व्यक्तीला 2 दिवसात सादर करणार. आणि त्यामुळे प्रिया आता चांगलीच घाबरलेली आहे. प्रिया आता विचार करत आहे, नाही नाही, काहीही झालं तरी सुद्धा मी जर का या सगळ्यामध्ये खून करताना होते तर आता त्या प्रत्यक्षदर्शीने मलाच पाहिलं असेल. पण प्रत्यक्षदर्शी कोण असेल. प्रेक्षकांनो, खरं तर अर्जुन आणि सायली या दोघांना अजिबात माहित नसतं की आता सदा आणि मैना यांनी हे खून होताना पाहिलंय. पण कोर्टात त्यांनी हा खडा टाकलाय जेणेकरून प्रिया आता काय चाल करते हे खेळण्यासाठी. ज्या वेळेला कोर्ट इकडे आता ऊर्जाने सांगितलेलं आहे की आम्हाला एक साक्षीदार मिळालाय ज्या साक्षीदाराने प्रत्यक्षरित्या पाहिलेलं आहे ते म्हणजे खून होताना, आणि तो साक्षीदार आणण्यासाठी आम्हाला फक्त 2 दिवसाचा वेळ द्यावा. आणि हे ऐकल्यामुळे प्रिया चांगलीच घाबरलेली आहे. आणि त्यानंतर सायली आता विचार करते, खरं तर प्रत्यक्ष साक्षीदार हा आता आपल्याकडे नाहीच आहे. मग ऊर्जाने अशी आर्ग्युमेंट करण्याचं कारण काय. पण त्याच वेळेला ऊर्जा आणि तिचं बोलणं झाल्यावरती आता मात्र समजलेलं आहे की हे सगळं खऱ्या गुन्हेगाराला गाफील करण्यासाठी आहे. खरा गुन्हेगार गाफील होईल किंवा खरा गुन्हेगार काहीतरी गडबड चूक करेल
आणि चूक करून तो या सगळ्यामध्ये अडकेल आणि त्यावरती मग आता इकडे सांगितलं जातं कोर्टाकडून ऊर्जाला की 2 दिवसामध्ये जर का आता तुमचा खरा गुन्हेगार समोर आला नाही तर मात्र या सगळ्यामध्ये आता तुम्हाला अर्जुन सुभेदार यांची सनद रद्द होईल. आता ह्यांच्याकडे 2च दिवसाचा वेळ आहे. काहीही झालं तरी सुद्धा त्यांना आता 2 दिवसामध्ये खरा गुन्हेगार समोर आणून प्रत्यक्ष आय विटनेस समोर आणायचा आहे. आता अर्जुन थोडासा गडबडलाय. नक्की आता ऊर्जाने हा काय खेळ खेळलाय त्यांना कळत नाहीये, पण त्याच वेळेला तिचा गेम त्यांना समजल्यावरती आता खऱ्या अर्थाने पुढे गंमत येते. पण खरा गुन्हेगार खरंच या सगळ्यात आणि ती म्हणजे प्रिया. आता इकडे अर्जुन सायली यांचे पुढचे हे चालू आहेत. ते ऊर्जाला फोनवरती सांगतायत की खरा गुन्हेगार आणायचा कुठून 2 दिवसात. ऊर्जा त्यांना सांगायला लागते काहीच काळजी करायचं कारण नाहीये. 2 दिवसामध्ये असा काही गेम पलटी होईल ना, खरा गुन्हेगार समोर स्वतः येईल आणि स्वतःच आता खुदा कबूल करेल. आणि त्यावरती मग आता इकडे सायली सांगायला लागते ठीक आहे, आमचा तुझ्यावरती विश्वास आहे. त्यानंतर सायली म्हणते हे बघा अर्जुन सर, या 2 दिवसात नक्की ऊर्जा काय करते ते तर आपण पाहायचं आहे, पण आपले प्रयत्न आपण चालू ठेवायचे. आपल्याला तर माहिती आहे ना की प्रियाच खरा गुन्हेगार आहे. आता इकडे प्रेक्षकांनो प्रिया आता सांगत आहे सगळ्यांच्या समोर हे काय चाललंय, म्हणजे सायली अर्जुन तुम्ही आता अर्जुनला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रयत्न करता करता आय विटनेस कोण आला, कोण आहे आय विटनेस असं म्हटल्यावरती सायली आता सांगायला लागते हे बघ आम्हाला या सगळ्यामध्ये आता इकडे काही बोलायची परवानगी नाहीये. त्यावरती प्रिया आता अश्विनला भडकवते. तिला सत्य जाणून घ्यायचंय की नक्की ह्यांच्या हातात काय पुरावा लागलाय. म्हणून प्रिया अश्विनला भडकव आणि ती आता अश्विनला सांगायला लागते बघितलंस अश्विन, मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करते, म्हणजे आपण कितीही यांच्या जवळचे आहोत तरी सुद्धा आपल्याला काही सांगायचं नाहीये ह्यांना. म्हणजे आपण या सगळ्यामध्ये आता कितीही जवळचे असलो तरी आपल्याला सांगायचं नाही, पण आता बाकीचे सगळे असतात त्यांना सगळ्या गोष्टी माहिती. आपणच या सगळ्यामध्ये मूर्ख आहोत. यावरती मग आता अश्विन म्हणायला लागतो काय झालं दादा वहिनी, काय झालंय, कोण आहे गुन्हेगार. आणि त्यावरती मग आता प्रिया सांगते सांग सांग ह्यांना विचार ना. यावरती मग आता सायली सांगायला लागते अश्विन भाऊजी खरा गुन्हेगार कोण आहे हे आम्हाला पण अजून कळलेलं नाहीये. पण या सगळ्यामध्ये एक आय विटनेस आहे, ज्या आय विटनेसने प्रत्यक्ष खून होताना पाहिलेलं आहे. मुळातच तो आय विटनेस कोर्टामध्ये येणार आहे आणि तोच कोर्टामध्ये येऊन आता साक्ष देईल आणि त्याच वेळेला आपल्याला सगळ्यांनाच समजेल की आता खरा गुन्हेगार कोण आहे. असं म्हटल्यावरती मग आता इकडे प्रिया सांगायला लागते काय वेडेचाळे चालू आहेत. आणि यावरती मग आता सगळे तिला ओरडायला तर वेडेचाळ्यांचा संबंध तरी काय. यावरती प्रिया म्हणते म्हणजे प्रत्यक्ष कोण आहे तुम्हाला माहित नाही विटनेस. आता प्रिया हे सगळं खोदून खोदून विचारत आणि त्यानंतर मग आता इकडे सगळे प्रियाला सांगायला लागतात काय प्रॉब्लेम काय तुझा, म्हणजे काही झालं तरी तुला काय एवढा चिंता पडले. यावरती ती म्हणते तसं नाहीये, जर का पुरावे नसतील 2 दिवसात ती मुलगी जर का तिकडे गेली नाही तर अर्जुनला शिक्षा होईल ना, म्हणून मी हे सगळं बोलते. यावरती मग आता अश्विन म्हणते अगं पण ते म्हणजे अर्जुन आणि सायली हे दोघं जण बघून घेतील ना, दादा आणि वहिनींचं काय आहे त्यांचं त्यांचं ते बघून घेतील. त्यांना जर का सांगायचं नाहीये तर ती केसची गोपनीयता असेल, तू काय या सगळ्यामध्ये पडतेस असं म्हणून त्यांनी आता प्रियाला बरोबर रीतीने अडकवलेलं आहे आणि प्रिया या सगळ्यामध्ये गडबडून गेली. अरे देवा, म्हणजे आता या अश्विनला मी माझ्या फायद्यासाठी इकडे बोलवलं होतं पण त्याचा काही उपयोगच नाहीये. हा आता अश्विन वेड्यासारखंच काहीतरी बडबडत बसलाय असा ती विचार करते. त्यानंतर इकडे आता मैनाचा फोन आलाय सायलीला. सायली अगं तुम्हाला कसं कळलं की आम्ही आता हा खून होताना पाहिले ते, आणि तुम्ही आम्हाला कोर्टात घेऊन गेलात आणि उद्या जर का त्या आता प्रियाने आम्हाला मारलं तर, बबलीने आम्हाला मारलं तर. यावरती आता सायलीच्या लक्षात आले अरे देवा, म्हणजे आता हा काय प्रकार आहे. ह्या प्रत्यक्ष साक्षीदार आहेत आणि हे सगळं सत्य जर का आता म्हणजे इतकं मोठं सत्य जर का आपल्या हातात लागले तर आता आपण चान्स सोडून चालणार नाहीये. सायली लगेचच सांगायला लागते काय, म्हणजे हो आम्हाला समजलं होतं की तुम्ही आता खून करताना पाहिलं आहे, पण खरं सांगू का तर आता तुम्ही जर का खून करताना पाहिलेत आणि हे जर तुम्ही कोर्टासमोर आणलं नाहीत ना तर तुमच्या जीवाला अधिक धोका आहे. तुम्हाला तर माहिती आहे ना की ती तन्वी काय करू शकते. सायली इथे प्रसंगावतंत्र दाखवते आणि त्यानंतर मग आता ते सांगायला लागतात हो
पण जर का आम्ही सत्य सांगितलं तरी सुद्धा ती आम्हाला शांतप्रमाणे कापायला काही कमी करणार नाहीये. आणि त्यावरती सायली म्हणते, असं कसं ती करू शकते? ती असं काहीच करू शकणार नाहीये, मी तुम्हाला गॅरंटी देते. काहीही झालं तरी सुद्धा मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे. अर्जुन सर आहेत. यावरती ती म्हणते, हे बघ, आधीच त्यांची तब्येत बिघडली, कारण मुळातच या सगळ्यामध्ये हे सगळं ऐकून त्यांना बसलाय धक्का. आधीच त्यांची डाऊन तब्येत आहे आणि त्याच्यात आता अजून हे सगळं. यावरती ती सांगते, चिंता करू नका, मी अर्जुन सरांना सांगते. मग त्यानंतर आता इकडे ती सांगायला लागते, सायली, तुम्हाला काहीही झालं तरी साक्ष द्यायला यावीच लागेल आणि तरच ती बबली आत जाईल आणि तरच तुम्ही सुरक्षित आहात. असं म्हटल्यावर ती आता इकडे साक्ष देण्यासाठी स्वतः तयार होते. ती म्हणजे इकडे आता मैनावती आणि सदाशिव. आणि मग आता सायली अर्जुनला सांगायला लागते, खरं तर आता ऊर्जाने जो डाव खेळलाय ना, तो डाव खरंच आता जबरदस्त झालेला आहे. सदा आणि मैना यांनी खून होताना पाहिलंय. त्यावरती अर्जुन म्हणतो, पण आता हे सगळं प्रियाला समजलं ना, तर ती त्यांना मॅन्युपुलेट करण्याचा प्रयत्न करेल. आपल्याला काहीतरी करायलाच पाहिजे. असं म्हटल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागते, ती काहीही चिंता करू नका. आपण या सगळ्यामध्ये आता कोणत्याही परिस्थितीमध्ये आता मात्र प्रियाचे भांडेफोड करायचे सदा आणि मैना आता येणारच. आणि तोपर्यंत बरोबर रीतीने प्रियाने मात्र आता हे सगळं ऐकलेलं आहे. प्रियाने ऐकलेलं आहे की आता सदा आणि मैना हे दोघ जण मेन साक्षीदार आहेत. आणि त्यानंतर प्रिया डोक्याला हात लावते, अरे देवा, म्हणजे मला हे कसं कळलं नाही की आता शांता, सदा, मैना हे एकत्र असतील. ते काही नाहीये. सदा आणि मैना आई वडील असतील ना, ते त्यांच्या घरी. पण काहीही झालं तरी आता माझ्या बाबतीत जर त्यांनी काही प्रयत्न करण्याचा केला ना, तर मात्र त्यांना मी अजिबात सोडणार नाही. प्रिया लगेचच कॉल करून लगेचच ती आता मैनाला सांगते, काय ग आई, म्हणजे आता इतक्यात तू फिरलीस की? आणि आता मैना घाबरते. मैना सांगते, पोरे, अगं तू खून केलास, आम्ही पाहिलंय हे सगळं, पण आता आम्हाला या सगळ्यामध्ये तू आम्हाला पण मारून टाकशील. प्रिया सांगते, तू जर का साक्ष दिलीस ना, तर मी तुम्हाला मारून टाकेन. असं म्हटल्यावरती, हे बघा, आत्ताच्या आत्ता जिथे आहात तिथून गायब व्हायचं आहे. काहीही झालं तरी सुद्धा मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत तुम्ही आता समोर यायचं नाही. यावरती लगेचच मैना सांगते. त्यावरती आता मैना सांगायला लागते, पोरे, अगं असं काय करतेस? तुझ्या बाबांना त्रास आहे. त्यांना जर का परत कुठेतरी लपून छपून ठेवलं तर तो त्रास वाढेल. इकडे आमचे उपचार चालू आहेत. प्रिया सांगायला लागते, ठीक आहे, मग आता तसे मरा, उपचार करून मरा. मी आता तुम्हाला सोडणार नाही. बघितलंस ना शांताला कसं तडपून तडपून मारले, तसंच तुम्हाला दोघांना पण संपवणार. आता मात्र ह्या दोघांना काहीच कळायला मार्ग नाहीये. इकडे आता कोर्टाचा दिवस उजाडल्यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागले, ते म्हणजे जज साहेब, काय झालंय? काहीही झालं तरी सुद्धा 2 दिवसाची मुदत संपलेली आहे आणि या 2 दिवसाच्या मुदतीमध्ये आत्ता जर का तुम्ही या सगळ्यामध्ये समोर आणलं नाहीत ना विटनेसला, तर मात्र गाठ आता अर्जुन सुभेदार यांना आता जेलमध्ये जाण्यापर्यंत येईल. असं म्हटल्यावरती आता मात्र इकडे सायली वाट पाहत आहे, ती म्हणजे सदा आणि मैनाची. आणि आता जज साहेब सांगतायत, वेळ या कोर्टाची संपत आली. आणि त्याच वेळेला ऊर्जा आता आलेली आहे. जज साहेब, आमचा आय विटनेस हजर आहे. असं म्हणत ती आता सदा आणि मैना या दोघांना घेऊन आलेली. मुळातच येता येता सदा मैनानी लगेचच सांगितलेलं आहे की या मुलीने खून केलाय आणि हिने आम्हाला धमकी पण दिली. आमचे फोन बघा, हिने आम्हाला मारण्याची पण धमकी दिलेली आहे. प्रेक्षकांनो, एका झटक्यात सदा आणि मैनाने कोणताही वेळ न लावता विटनेस बॉक्समध्ये येत प्रियाची अशी काही भांडेफोड केलेली आहे की या सगळ्यामध्ये प्रिया आता बरोबर अडकलेली आहे. प्रियाला आता काहीही बोलायला चान्स नाहीये किंवा प्रियाला या सगळ्यामध्ये आता मात्र पळवापळवी करायला काहीच चान्स नाही. आणि त्याचबरोबर आता मात्र प्रिया या सगळ्यामध्ये एकदम हे आहे, तिला असं वाटतंय की आपण मात्र आता काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामधून वाचू. पण मात्र आता प्रियाला पोलिसांनी पकडले आणि एका झटक्यात प्रियाची भांडेफोड स्वतः तिच्या आई वडिलांनी केले. इतकंच नाही तर ही आता तन्वी पण नाहीये, ही खोटारडी बबली आहे. या सुद्धा आता मात्र घटनेचा इकडे उल्लेख झालेला आहे. एका झटक्यात प्रिया एक्सपोज झालेली आहे.